महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे आपल्या काही नव्या व्हिडिओमध्ये. तर आलो आहे आज नदीवर जिथं बंधारा घातलेला आहे तिथं आलो आहे. तर कशाला आलो आहे ते तुम्हाला दाखवतो. बंधारा घातली नाही तर आता सुरू काय माहिती आहे, हा फॉकलँड लावली नाही. तर फॉकलँड कशासाठी लावली नाही की हे जे नदीचं पात्र होतं त्याच्यामध्ये बहुतेक गाळ तयार झाला होता. नदीचं पात्र आहे आणि इथला गाळ काढून एवढी खोली झाली ते साईडला उभे केले ना. तर हे बघा अजून बरेचसा गाळ काढणं बाकी आहे. जी आजोबा पणजोबा हे सांगायचे की आम्हाला नदीत खूप मोठे डोह होते पहिले पूर्वी, म्हणजे 7-8 फुटाचे तरी डोह असायचे कमीत कमी. तर आता काय डोह उरले नाही, कारण बहुतेकसा गाळ जमा झाला. काही दिवसांपासून म्हणजे गाळ साफसफाईचं काम हाती घेतलेलं आहे ग्रामपंचायतीने. सुरू आहे बघा, इकडून सुरुवात केली नाही तरी अजून भरपूर मोठं पात्र आहे ते. तिथे पुढे बंधारा आहे आणि हे इकडे असं, म्हणजे बराचसा गाळ काढणं पण बाकी आहे. या जागेवर एक ब्रिज झाला असतं तर बरं झालं असतं, कारण इकडे पलीकडे खांबेवाडी आहे. तर इकडच्या लोकांना आहे ना कुठलंही साहित्य वगैरे जवळ यायचं असेल तर याच मार्गाने जावं लागतं. ब्रिज पाहिजे ते सांगतं ते मला पण घे पण. होय, ते असं या लोकांना नदीतनं जावं लागतं, नदीतनं दुसऱ्या बाजूला जावं लागतं. आता पावसातनं पाणी खूप असल्यावर ह्या वाटेचा काही उपयोग नाही. इथून हा रस्ता आहे त्यांचा मेन रस्ता आणि इकडून एक रस्ता येतो. झालं असतं तर बरं झालं असतं ब्रिज, त्यामुळं कसं इकडून पलीकडच्या लोकांना जाणं येणं पण बरं पडलं असतं. फोकल्यांचं काम सुरू आहे. हे आता किती दिवस काम सुरू राहिले सांगता येत नाही, कारण बराचसा परिसर आहे. तर एकाच्या जागी अजून 2-3 असतं तर लवकरात लवकर काम झालं असतं, कारण आता पावसाचे दिवस पण सुरू झाले आहे. बारीक बारीक कधी मध्येच पाऊस पडतो. वातावरण पण झालं आहे, ढगाळ वातावरण झालं आहे इकडे बघू शकता. साफ आहे ढग पूर्ण आणि इकडे ढग काळा वाटलेत, म्हणजे पाऊस पडू शकतो. आम्ही जाता आता वरती राहणार. पाण्याची बाटली. कटर मशीन घेऊन कुठलं रान साफ करायचं. प्रत्येक आंब्याखाली फक्त बाटर राहिलेत. वरची साड्यावर बघ कसा पूर्ण काळोख आहे. वरची साड्यावर काळोख वाटत आणि इकडे ऊन आहे. फिरता होता रानात ना, गरम जाम व्हायला लागलं. पावसाचं वातावरण पण झालंय. बघायला आलेलं पण आम्ही वाटतं बहुतेक लेट केलेलं अजून. खाली फक्त बाट शिल्लक राहिलेलं. ह्या आंब्यावर आंब शिल्लक राहिलेत. घडानी आंबत घडानी. बंधू आता वरती चढतोय झाडावर. आंब्याची टेस्ट भारी आहे. हे सगळे आंबे एक नंबर लागलेत. आंबे आहेत, रायवले आंबे. त्या टायमाला ज्या कायऱ्या नेलेल्या ज्या आंब्यांच्या तेच आलेला. पाठीमागे आंब्यावर दगड मारतोय. पडला एक पडला. हे काय वर आधी मुला हे खांदीला काठी घाला. होय, म्हणजे पटकन तिथं मध्ये पण पिकलेलेच आहेत. हे काय पिक नो का हे बघ हे पिक जाऊ शिलून बर. अरे आधी उभा राहा चढतोय असा काढू काय बाहेर मोबाईल फोन काढायची. अवकाश हे असं कोणी जाणं कापलं तोडून. खांद्यावर का पाडायची कोयती काय गेला नाही.
हा याला पुढे मुसकं सांभाळ. सावकाश. इथं मुसक्या कोयती कुठे टाकायची बघ. कोयते आहे इथं. आलं इकडे. सावकाश रे बा. ही पाणी देऊ ढालव. याला नाही मला. नाही एक पण नाही. ए बंधू हे दिसते. ह्याला घेऊन ये संध्याकाळी होय. वर नको जाऊ. इकडे नको वर नको, हे बाजूला. इकडे जर तुला इकडे जमलं तर मग नको मग नको, उतर तू. ह्याला घेऊन ये हो. त्याला हे लय. आपण नाही. आंबा ते पाहून खाल्लं काय होय. आंबा चांगला आहे. आम्ही नाचणीच्या तेव्हाची लागला होता. अरे तिच्यावर कुठं आहेत? ही वरची वर आहेत. घरची आणायला लागेल. काठी तोडून ठेवतो मोठी लांब. ही बघ ही इथं आहेत ना तेवढं पिकलेत मधीच. अवकाश त्याची पाच शाप करी जा. पाच शाप करतो काय. खाली बंधू आंबा बघतोय आंब्या खाली पडलेलं. हा पडला पडला खाली गेला. एक आंबा आहे तो त्याच्यावर जातो. वाटी तशी काटा आहेत. हम्म? आंबट आहे नाही पहिल्यांदाच आहे. खाली पण पडलं असेल. अरे जाम होतं हे. आता आलेलं आणि पावसाला सुरुवात झाली मस्त की बारीक बारीक पाऊस पडतोय. छान वाटतं वातावरण. आता मग अशी गरम होत होतं पण आता पावसामुळे जरा गारवा वाटतोय. बरीच लागली होती पण मग आता पिकून सगळी गेलेली आहेत. त्याच्यात पाऊस पडला त्याच्यामुळं ही कुठे मध्येच राहिलीत. हे बघा त्याच्यावर आंबा आहेत बघा इथं. तो कुठं कुठं आंबा आहेत. शिलवण पवाराने आहे तिकडं सापड्या तोडतायत. मोठाच पाऊस यायला सुरुवात झाली आहे. थांबलेलं आहे शांतपणे पावसातनं. त्यामुळे घरी बरं वाटतंय. पावसाचे थेंब नाही पडत आहे त्यामुळे घरी. मला फोनसाठी आयडिया केलाय. आयडिया दाखवा तुमची आयडिया आहे काय. कुठला आहे ते म्हणून चांगली मस्तपैकी आयडिया करून ठेवली नाही. चांदाडीच्या पानात गुंडळी नाही. पाऊस पडून गेलाय पण आता जाम गरम होईल. कंटिन्यू पाऊस पडला असतं बरं झालं असतं. एक एकच आणायची. आला सापडा घेऊन जायचं. इकडून काय मस्त वाट मळी. बरोबर काकडीचा मला करायचा आहे. बरोबर हा घेतो काय तू बारका हा मी खाली बांधतो याला. सापड्या घेऊन आता आम्ही निघालोय घरी. सापड्यांसाठीच खास आलेलो होतं. मी एक घेतली सापडी. मी पाटणं जातोय. हातातला खाली घ्या. त्या निशाला पैसा आनंद इथे होणार निघलं तर बघितलं मी. निशाचा नवरा. साधू पण माझा आता साधा यायचा मुंबईवाला असून. इंजिन काय नाही त्याला. बंधू पाटणं चालू.
बॉम्बे पेंटिंग. आमच्या इथं कागद बांधायचं काम सुरू आहे. एवढंच जाळी इथं बाहेर तेवढंच बाकी तिकडून कुठं राहील काय घ्या वडा खाली वरती वाढायला लागेल मध्ये. हा इथं हा करून घ्या हा वाटेशी बघतो खाली ह्याच्यात भर मुलं असते वाटेशी घेतलंय अण्णा घ्या तिकडे माझा पाटका आहे ना. हा वाडा आहे. आता गुरु नाही येत. नूतनीकरण करून झालेला. वाड्याला असा पहिला माळा होता. बंधू जरा तुझ्याकडनं आतनं आत घेशील काय जरा इकडे पहिल्या बरोबर करतोय. आम्ही घरी पोचलेला. आजचा व्हिडिओ आपण इथे सेंड करत आहोत.